तुम्ही उत्तर द्या. द टीचर नोड ऑल द आन्सर्स टू द स्टुडंट्स क्वेश्चन्स अँड शी वॉज एबल टू एक्सप्लेन एव्हरीथिंग क्लिअरली. टीचरला आधीच माहिती होतं की विद्यार्थ्यांना कोणते प्रश्न पडलेले आहेत किंवा कोणते प्रश्न पडतात किंवा कोणते प्रश्न पडले, आणि म्हणून शी वॉज एबल टू एक्सप्लेन एव्हरीथिंग क्लिअरली. म्हणून तिने काय केलं, एव्हरीथिंग क्लिअरली एक्सप्लेन केले. मग बघा, द टीचर नंतर हा जो नोड आहे हा नोड V2 म्हणून वापरलेला आहे. मग सगळ्यांना माहिती मित्रांनो, नो जो आहे KNOW माहित असणे हा वर्बचा फर्स्ट फॉर्म आहे. KNEW न्यू जो आहे हा वर्बचा सेकंड फॉर्म आहे. आणि KNOWN नोन जो आहे हा वर्बचा तिसरा फॉर्म आहे. मग या ठिकाणी V2 पाहिजे. हा नोड जो आहे हा शब्दच नाहीये, हा शब्दच नाहीये. इथे काय असायला पाहिजे होता, न्यू असायला पाहिजे होता, KNEW. हा शब्दच नाहीये, तर हे चुकीचं आहे. ए मध्ये एरर आहे. ऑप्शन 1 आपलं करेक्ट उत्तर या ठिकाणी होईल. आणि हे सर्व व्हर्बची लिस्ट ऑलरेडी मी तुम्हाला दिलेली आहे. व्हर्ब चॅप्टर मध्ये तुम्हाला ही PDF दिलेली आहे की V1 V2 V3 ING आणि मराठी अर्थ नेमका व्हर्बचा काय होतो. जवळपास 250 ते 300 व्हर्ब्स त्या ठिकाणी दिलेले आहेत, जास्त पण असू शकतात. पुढचा प्रश्न बघा,